प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। काल महाशिवरात्री कार्यक्रमानिमित्त नागपूर शहरातील प्रसिद्ध तेलंगखेडी येथील कल्याणेश्वर मंदिर इथं हजारो भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळाली। आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जमलेले आहेत। आपल्या सोबत मॅम सुद्धा आहेत। आपण या प्राचीन मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती मॅम कडून जाणून घेऊयात। नमस्कार मॅम। नमस्कार मॅम, सर्वप्रथम तर आमच्या दर्शकांना आपलं नाव सांगा। मी मनीषा शेवाळकर, सो मनीषा शेवाळकर, आणि हे मंदिर आमच्या मालकीचे आहे आणि भोसलेकालीन आहे आणि आता बरेच वर्ष झाले जवळ आम्ही इथे सगळं महाशिवरात्री उत्सव वगैरे होतो इथे। मला सांगा मॅम की या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं खूप भाविक भक्त येतात, मोठ्या संख्येने लोक जमतात, तर आपला अनुभव काय आहे? आपल्याला काय वाटतं? काय नाही, ते देवाच्या ओढीने इथे येतात आणि त्यांची व्यवस्था जेवढी करता येईल तेवढी आम्ही करायचा प्रयत्न करतो आणि मनोभावे सगळे येत असतात। तासन तास लाईनीत उभे राहतात, पण कोणी काही गोंधळ करत नाही, कोणी काही म्हणत नाही असं की आम्हाला काय उभं करून काय हे म्हणजे लवकर लवकर हे करा, पण सगळे असे मनापासून येतात, भक्तिभावाने येतात। तर त्यांच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं आम्ही करतो व्यवस्थित। नक्कीच। खरं तर या ठिकाणी प्रत्येक भक्त शिवशंभूचा भक्त आहे आणि तो भक्तिभावाने मनोभावे पूजा करण्यासाठी येतोय। म्हणजे आधी असं होतं की लोक देवांसाठी इतकं हे नव्हतं, पण आता ते प्रमाण वाढत चाललं आहे आणि हे चांगलं आहे, कारण त्याच्यातून मनाची शांती, मनाचं हे आपल्याला मिळतं, निग्रह मिळतो देवाकडनं। आपण नुसतं अंधश्रद्धेने भक्ती न करता त्याच्यातून जे मिळतं ते बघावं आणि तसं पुढे चालावं असं नक्कीच वाटतं। आणि आता तरुण पिढी पण खूप यायला लागली आहे, म्हणजे मंदिरात तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्ती तरुण पिढीच असते आणि त्याचं पण म्हणजे असं वाटतं की पुढच्या पिढीच्यासाठी चांगलं, भविष्यासाठी चांगलंच आहे हे सगळ्या गोष्टी। तेलंगखेडी स्थित कल्याणेश्वर मंदिर हे 400 वर्ष जुनं मंदिर असून अतिशय प्राचीन मंदिर आहे। मी इथे आता 96 पासून आहे आणि इथे या भगवंताची माझ्यावर इतकी कृपा आहे की माझं सगळं शून्यातून विश्व निर्माण झालेलं आहे आणि यांच्याच कृपेमुळे आज माझी परिस्थिती म्हणजे पालटली आहे। आणि अनेक भक्त येणारे जाणारे जे आहेत ते स्वतःचा वेगवेगळा अनुभव सांगत राहतात। प्रत्येक भक्त, प्रत्येक जण काही ना काहीतरी अनुभव सांगतो। तर असे एक चमत्कारिक आहेत, म्हणजे यांचं नाव जे आहे ते बिलकुल त्याला नावाला ते शोभून आहेत। कल्याणेश्वर म्हणजे भक्ताचं कल्याणच करतात। महाराज, मला सांगा की हे अति प्राचीन असं मंदिर आहे आपल्या नागपूर शहरातील आणि प्रख्यात असं मंदिर आहे, तर या मंदिराबद्दल काय सांगाल तुम्ही? मंदिरची आख्यायिका तशी मला पूर्ण माहिती नाही आहे, पण हे मंदिर तसं 400 वर्ष जुनं आहे आणि राजे भोसलेंनी बनवलेलं आहे आणि सध्या आशुतोष शेवाळकर जी आहेत ते बघतात आणि दरवर्षी काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत राहतात। श्रावण महिन्यामध्ये लघुरुद्राभिषेक वगैरे, महारुद्राभिषेक असे होत राहतात। काही सांस्कृतिक कार्यक्रम, भजन वगैरे, पूजन, कथा वगैरे सगळं चालूच राहते इथे। कॅमेरामॅन प्रवीणसह प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या कल्याणेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत। कॅमेरा पर्सन प्रवीणसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा। नमस्कार। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूरमधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस। तुम्हाला फॅशन डिझायनिंगची आवड आहे का? तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का? तर मग तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा। 6 महिने आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स। प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण। नवीनतम फॅशन ट्रेंडचे शिक्षण, व्यावहारिक प्रशिक्षणावर भर। या अभ्यासक्रमात नऊवारी, ब्लाउजचे प्रकार, वन पीस, ब्लॉक पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग, जेंट गार्मेंट, डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार, साधा सलवार, पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग। प्रवेश फी 6 महिने अभ्यासक्रमाकरिता 7,000 आणि 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता 15,000। आजच संपर्क साधा आणि आपले नाव नोंदवा। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, धन्वंतरी नगर, वंजारी भवनाच्या मागे, उमरेड रोड, नागपूर।